50% वर जाता येते. 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल. मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिला, पण तुम्हाला असं वाटतं का की बाकीच्या पण आरक्षणाचा विषय सोडून मराठा आरक्षणाचा पण प्रश्न सोडवता येऊ शकतो? येऊ शकते. की असं आहे की आता 50% वर जाता येते. 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत. म्हणजे 50 तर आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल. याच्यात कुठलाही वाद राहणार नाही. आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील, आम्ही त्यांच्या बाजूनं मतदान करू, त्यांना साथ देऊ. पण याच्या आडवं कोण पडते आतापर्यंत तुम्ही इतिहास माहिती नाही, तसे बोलावं लागेल. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांची यादी तुम्ही जाहीर करणार होता गेल्या आठवड्यामध्ये, येत्या 10 दिवसामध्ये जाहीर करणार. त्याच्यात असं आहे की उमेदवाराची निवड, उमेदवाराचं वाटप याच्यात मी कुठेही नाही. त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं आमची कमिटी आहे, ते बसून निर्णय घेतले. आता एखाद दुसऱ्या जागेवर काही मतभेद होत नाहीच असं नाही. समजा झाले तर बसून सोडवा की आम्ही त्यांना विनंती करू. मराठा आरक्षणाबद्दल थोडं हिंदीमध्ये सांगा प्लीज. साहेब, एवढी एनर्जी तुमच्यात कुठून येते? राज काय आहे साहेब? एनर्जी महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की साहेबांच्या तेवढं एनर्जी. जसं जसं वय वाटतं तशी एनर्जी वाटते. त्याचं उत्तर दिलं मी मगाशी.